नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। ही जाहिरात BSc ITI आणि पॉलिटेक्निक झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। यामध्ये तुम्हाला लागताच 70,000च्या जवळपास पगार मिळणार आहे आणि 8th पे कमिशन 8वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुमचा पगार 1 लाखाच्या जवळपास जाणार आहे। म्हणून ही जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। DRDO मार्फत ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये बघा, यामध्ये 2 प्रकारच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत। सीनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजेच STAB यासाठी जागा आलेल्या आहेत 561 जागा आलेल्या आहेत STAB साठी आणि 203 जागा आलेल्या आहेत हे बघा टेक्निशियन ए साठी। ओके, म्हणजे टेक ए साठी 203 जागा आलेल्या आहेत। अशा प्रकारे 750च्या वर एकूण जागा आलेल्या आहेत। ठीक आहे, यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली होती 11 डिसेंबरला। ओके, मागच्या महिन्यामध्ये 11 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली होती आणि लास्ट तारीख बघा 1 जानेवारी लास्ट तारीख इथे लिहून आहे, परंतु आता याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याची लास्ट डेट आहे 11 तारीख। ओके, 11 जानेवारी आता याची लास्ट डेट झालेली आहे आणि म्हणूनच बघा ही ॲड इम्पॉर्टंट आहे। भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही, म्हणून तुम्ही जर या परीक्षेसाठी फॉर्म भरला तर तुमच्यासाठी खूप चांगले चान्सेस यामध्ये राहणार आहेत। ओके, तर लास्ट डेट लक्षात ठेवा 11 जानेवारी। आता समोर बघा विद्यार्थी मित्रांनो, पे स्केल बघा 35,400 बेसिक पे स्केल आहे। ओके, म्हणजेच बघा लागतात तुम्हाला 70,000च्या जवळपास तुम्हाला पगार मिळणार आहे 7 पे कमिशननुसार। आणि लवकरच आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 8वे वेतन आयोग सुद्धा लागू होणार आहे, म्हणजेच 1 लाखाच्या जवळपास तुमचा पगार 1 ते 1.5 वर्षाच्या आतमध्ये जाऊ शकतो। ओके, नेक्स्ट बघा, आता बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला काही पदांसाठी BSc लागणार आहे, काही पदांसाठी तुम्हाला डिप्लोमा लागणार आहे, तर काही पदांसाठी तुम्हाला ITI लागणार आहे। आणि यामध्ये बघा हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशनवाले विद्यार्थी एलिजिबल राहणार नाहीत। म्हणजे जर तुम्ही BE केलेलं असेल किंवा तुम्ही MTech केलेलं असेल तर तुम्ही बघा एलिजिबल राहणार नाही। ओके, नॉर्मली काय असते, एखाद्या पदासाठी समजा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा मागितला असेल, डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक, तर त्यासाठी BE केलेला विद्यार्थी किंवा MTech केलेला विद्यार्थी सुद्धा एलिजिबल राहत असतो, परंतु इथे तसं नाही। इथे यांनी म्हटलेलं आहे डिप्लोमा, तर तिथे फक्त आणि फक्त डिप्लोमाचे विद्यार्थी एलिजिबल राहणार आहेत, इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी तिथे एलिजिबल राहणार नाहीत। जर यांनी BSc म्हटलेलं आहे तर BScचेच विद्यार्थी त्यांना पाहिजे, त्यांना MSc चालणार नाही। यामुळे काय होते विद्यार्थी मित्रांनो, जागा कमी जरी असतील तरी सुद्धा पोस्ट मिळवण्याचे चान्सेस वाढून जातात आणि कट ऑफ सुद्धा कमी लागत असतो। ठीक आहे, म्हणून बघा तुम्ही पॉलिटेक्निक केलेलं असेल किंवा तुम्ही BSc केलेलं असेल तर तुम्ही फॉर्म भरायलाच पाहिजे। ओके, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे यांनी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे। यामध्ये आधी यांनी सीनियर टेक्निकल असिस्टंट B साठी यांनी पदे दिलेली आहेत। यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन राहणार आहे। उदाहरणार्थ बघा, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी यांनी डिप्लोमा मागितलेला आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये। ओके, त्यानंतर बघा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये यांनी केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा यांनी इथे मागितलेला आहे। ओके, केमिस्ट्रीसाठी बघा BSc मागितलेला आहे केमिस्ट्रीमध्ये, म्हणजे PCM किंवा PCB दोनही ग्रुपचे विद्यार्थी इथे एलिजिबल झालेले आहेत। ओके, केमिस्ट्री तुम्हाला दोनही ग्रुपला राहत असते, म्हणजेच BSc केलेला ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थी यामध्ये एलिजिबल ऑटोमॅटिकली झालेला आहे। ओके, कारण केमिस्ट्रीमध्ये यांनी BSc मागितलेली आहे। त्यानंतर बघा सिव्हिल इंजिनिअरिंग। ओके, तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता तुमच्या जे तुमचं डिप्लोमा असेल ते पद तुम्ही फक्त इथे बघून घ्या। जसं बघा सिव्हिल इंजिनियर आहे, कम्प्युटर सायन्स आहे, ओके, त्यानंतर इलेक्ट्रिकल आहे, त्यानंतर बघा ECE आहे आणि इलेक्ट्रिकल आहे, त्यानंतर पुन्हा बघा टेलिकम्युनिकेशन आहे इथे,
त्यानंतर जिओलॉजीमध्ये बघा BSc डिग्री पाहिजे इन जिओलॉजी. तर हे बघा आता काही काही विद्यार्थ्यांनी जिओलॉजीमध्ये BSc केलेली असते, तर त्यांच्यासाठी हे पद राहणार आहे. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन आहे. ओके, इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स राहणार आहे. समोर बघा लायब्ररी सायन्स आहे, मॅथ आहे. आता इथे बघा मॅथमध्ये काय मागितलेलं आहे, BSc डिग्री इन मॅथमॅटिक्स. तर इथे फक्त PCM ग्रुपचे विद्यार्थी एलिजिबल राहणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर मेटलर्जी आहे. फिजिक्स बघा BSc पाहिजे फिजिक्समध्ये, तर PCM आणि PCB दोघंही विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत. सायकॉलॉजी बघा BSc डिग्री पाहिजे सायकॉलॉजीमध्ये. ओके, तर अशा प्रकारे तुमच्या डिग्रीनुसार किंवा डिप्लोमानुसार तुम्ही हे स्वतः बघून घेऊ शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो टेक्निशियन. आता इथे सगळेच्या सगळे ITI वाले विद्यार्थी आलेले आहेत. ओके, ITI वाले विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि इथे बघा पे लेवल आहे, मिनिमम आहे 19,900. म्हणजेच तुमचा पगार राहणार आहे लागतात 40,000च्या जवळपास तुमचा पगार राहणार आहे. ठीक आहे. आणि 8 पे कमिशननुसार तुमचा पगार 70 ते 80,000च्या जवळपास जाण्याची शक्यता राहणार आहे. इथे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन पदानुसार ITI. ओके, ITI तुमच्या फील्डनुसार इथे राहणार आहे. बुक बाइंडर आहे, त्यानंतर कारपेंटर आहे, त्यानंतर बघा CNC ऑपरेटर आहे. ओके, COPA आहे, ड्राफ्ट्समन आहे, इलेक्ट्रिशियन आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे, फिटर आहे, मशिनिस्ट आहे, मेकॅनिक आहे, ऑप्टिकल वर्कर आहे, फोटोग्राफर आहे. तर अशा प्रकारे भरपूर यांनी इथे दिलेलं आहे. ओके, शीट मेटल आहे, सर्वेअर आहे, टर्नर आहे, वेल्डरसुद्धा आहे. तर तुम्ही ज्यामध्ये ITI केलेलं असेल त्यानुसार तुम्ही हे स्वतः बघून घेऊ शकता. याच्या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून हे तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे, तर 18 ते 28 वर्षाच्या प्रत्येक विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतो. त्यानंतर OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं आणि SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं, PWBD विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार 10 वर्षे, 13 वर्षे आणि 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन हे मिळणार आहे. ओके, इतरही आहे ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो फीस काय राहणार आहे, तर फीज राहणार आहे OBC EWS ओपन कॅटेगरी बॉईजसाठी 750 रुपये तुम्हाला फीज भरावी लागणार आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतो, ओपन OBC EWS कॅटेगरीचे जे बॉईज आहेत त्यांना 750 रुपये फीज आहे. आणि त्यानंतर महिला, प्रत्येक कॅटेगरीच्या महिला, याशिवाय शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना 500 रुपये फीज भरायची आहे. आणि जे ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीचे जे मुलं आहेत ते जे 750 रुपये भरतील त्यापैकी 500 रुपये तुम्हाला परत जे आहे मिळणार आहेत. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांनी 500 रुपये भरलेले आहेत त्यांना सर्वची सर्व फीज म्हणजे 500 रुपये परत मिळणार आहे. परीक्षा अटेंड केल्यानंतर परीक्षेला तुम्हाला जायचे आहे, जर तुम्ही परीक्षेला हजर राहिले नाही तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाही. ओके, पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना 750 रुपये भरायचे आहेत त्या विद्यार्थ्यांना 500 रुपये परत मिळतील. आणि जे विद्यार्थी 500 रुपये भरतील त्यांना संपूर्ण फीस म्हणजे 500 रुपये हे परत मिळतील. ओके, आणि हे आहे बघा STA B साठी. ओके, STA B साठी. आणि जे आहे टेक ए म्हणजेच टेक्निशियन एची जे पदे आहे, म्हणजेच ITI वाले जे विद्यार्थी आहे त्यांना ओपन OBC EWSचे जे बॉईज आहेत त्यांना 600 रुपये भरायचे आहे. त्यापैकी 500 रुपये तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर परत मिळतील. आणि जे महिला आहेत SC ST, दिव्यांग आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना 500 रुपये फीस भरायची आहे. आणि हे सर्वचे सर्व फीस म्हणजे 500 रुपये तुम्हाला एक्झाम अटेंड केल्यानंतर परत मिळणार आहे. ओके, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जे सेंटर आहे ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सिलेक्ट करू शकता. तर बघा मी इथे केलेलं आहे, अमरावती आहे एक. ओके, त्यानंतर बघा इथे छत्रपती संभाजीनगर आहे. ओके, त्यानंतर बघा कोल्हापूर आहे. ओके, त्यानंतर मुंबई MMR आहे, त्यानंतर नागपूर आहे, नांदेड आहे आणि पुणे आहे. आणि काही विद्यार्थी पणजीमध्ये सुद्धा जाऊ शकतात. तिथल्या तिथे बघा काही जे आपले जिल्हे आहेत ते पणजीच्या जवळ आहे, तर ते विद्यार्थी पणजीसुद्धा सेंटर टाकू शकतात.
ओके, तर एवढे सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जवळपास म्हणजे पणजी तुम्हाला इथे मिळणार आहेत. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न. आता यामध्ये प्रिलिम आणि मेन्स होणार आहे. एक्झामिनेशन पॅटर्न फॉर STAB. ओके, तर जे विद्यार्थी BSc किंवा पॉलिटेक्निकमधून बघा जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांना 120 मिनिटांची एक परीक्षा होईल. ओके, प्रिलिम होणार आहे आणि प्रश्न राहणार आहेत 150 आणि मार्क राहणार आहेत 150. 2 तासांमध्ये तुम्हाला 150 प्रश्न सॉल्व करायचे असतील आणि परीक्षा तुमची 150 मार्कांचीच असेल, म्हणजे एका प्रश्नावर 1 गुण तुम्हाला राहणार आहे. ओके, विषय बघा, जनरल सायन्स राहणार आहे. ओके, इंग्लिश राहणार आहे, मॅथमॅटिक्स राहणार आहे आणि रिझनिंग राहणार आहे आणि प्रत्येक याच्यावर बघा 40-40 प्रश्न राहणार आहेत इंग्रजी सोडून. म्हणजेच इंग्रजीमध्ये 30 आहे आणि इतर विषय 40-40 आहे. तर अशा प्रकारे 4×12 आणि हे 3×15 अशा प्रकारे 150 प्रश्न तुम्हाला राहतील आणि प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला 1 गुण म्हणजेच 150 गुणांची तुमची प्रिलिम असेल. ओके, आणि त्यानंतर बघा CBT 2 होणार आहे तुमची आणि यामध्ये बघा 120 मिनिटे राहणार आहे तुम्हाला आणि म्हणजे 2 तासात 120 प्रश्न आणि 120 गुण राहणार आहेत. ओके, याच्यासाठी मेन्ससाठी. आणि यामध्ये बघा पर्सनॅलिटी टेस्टसुद्धा तुमची होणार आहे, म्हणजे 20 मिनिटांमध्ये तुमची पर्सनॅलिटी टेस्टसुद्धा होणार आहे. त्यानंतर बघा टेक्निशियन पदासाठी सुद्धा सेम आहे, परंतु इथे बघा हे बघा ट्रेडची रिलेटेड तुम्हाला टेस्ट राहणार आहे. ठीक आहे, कारण टेक्निशियन पदासाठी तुमची एक्झाम होणार आहे, बाकी सर्व सेम आहे. ओके, याशिवाय बघा 0.25 मार्क प्रत्येक प्रश्नावर तुमचे निगेटिव्ह होणार आहे. ओके, म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुमची राहणार आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. माझ्या हातून बोलताना काही चूक झालेली असेल किंवा एखादी माहिती माझ्या हातून राहून गेलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून टाका. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.